हॅलो फ्रेंड्स, ही आहे मोदक स्पर्धा 2025। गणरायाचं वंदन करून अतिशय सुंदर अशी ही स्पर्धेला सुरुवात झाली होती। एकापेक्षा एक असे सुंदर मोदक इथे सगळ्यांनी बनवून आणलेले होते। इथे पारंपरिक उकडीचे मोदक आहेत, किती सुंदर दिसतायत ना। डेकोरेशन तर इतकं छान होतं बघण्यासारखं। कोणी ओट्सचे मोदक आणले होते, कोणी नाचणीच्या पिठाचे, कोणी पारंपरिक मोदक करून आणले होते, गूळ खोबऱ्याचे मोदक होते, त्यानंतर शुगर फ्री होते, चॉकलेट्सचे मोदक होते, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटचे मोदक सुद्धा इथे बघायला मिळाले। अतिशय सुंदर आपण करू शकतो। ह्या सगळ्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। चॉकलेटचे मोदक कसे बनवायचे 4 प्रकारचे, तर तुम्ही ती रेसिपी सुद्धा जरूर बघा फ्रेंड्स। आणि यासाठी आपल्याला इथे छान छान बॉक्स बघायला मिळतात पॅकेजिंगचे। अशा प्रकारे आपण ते सेल सुद्धा करू शकतो। हे आहेत ओरिओ बिस्किटचे मोदक, अतिशय सुंदर दिसत आहेत। उकडीचे पारंपरिक मोदक हे प्रथम क्रमांकाचे होते, ते सुद्धा खूप छान बनले होते। त्यानंतर तिरंगा मोदक बनवले होते। डेकोरेशनमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन आहे। अतिशय सुंदर मोत्यांच्या माळांचं डेकोरेशन याला केलेलं आहे। त्यानंतर इथे तांदळांनी बनवलेला गणपती बघायला मिळाला। इथे फर्स्ट प्राइज विनिंग रेसिपी मोदकाची शुगर फ्री मोदक आहेत हे, आणि दुधी भोपळ्याचे आहेत, तर त्याची पण रेसिपी चॅनलवर अपलोडेड आहे। तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता। जर तुम्ही भाग घेणार असाल मोदक स्पर्धेमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे ह्याच्या वेगवेगळ्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या बघून तुम्ही सुद्धा प्राइज मिळवू शकता। हे आहेत गुलकंदाचे मोदक, अतिशय सुंदर दिसत आहेत ना। हा आहे चॉकलेट मोदक, चॉकलेट मोदकची सुद्धा रेसिपी मी टाकलेली आहे। तर गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेला हा नैवेद्याचा जो मोदक आहे हा शुगर फ्री आहे, आणि तो पनीरपासून बनवलेला आहे। हे पनीर रबडीचे शाही मोदक आहेत, शिवाय ते शुगर फ्री सुद्धा आहेत। तर याची रेसिपी सुद्धा चॅनलवरती अपलोडेड आहे। प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। याचा व्हिडिओ नक्की बघा। वेगळ्या नवीन पद्धतीचे आणि नवीन चवीचे शुगर फ्री पनीरपासून बनवलेले आणि रबडीमध्ये डीप करून खायची अशी नवीन संकल्पना असलेले मोदक आहेत। तर अतिशय सुंदर असं छान छान रेसिपी इथे बघायला मिळाल्या। प्रत्येक स्पर्धकाने आपापल्याप्रमाणे खूप सुंदर मोदक बनवून आणलेले होते। थँक्स फॉर वॉचिंग।